नमस्कार, नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसेंदिवस ऊन आहे ना एकदम असं कडक पडायला लागलेलं आहे. सर्वच जण आहे ना उन्हाळी वाळवणाच्या मागे लागलेले आहेत. 3 दिवसापूर्वी मी सुद्धा एक उपवासाचा पदार्थ केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय 3 दिवसानंतर मी तो आता फ्राय करायला घेतलेला आहे आणि किती मस्त तो कढईमध्ये एकदम असा फुलून आलेला आहे. या आहेत साबुदाणा बटाट्याच्या स्टिक्स. एकदम सोपा पदार्थ आहे, करायला अजिबात झंझट नाही आहे. चला तर मग बघूया मी या रेसिपीसाठी काय काय केलेलं आहे. 2 ग्लास भरून इथे साबुदाणे घेतलेले आहेत आणि वजनाचं म्हणाल तर अर्धा किलो साबुदाणे आहेत. साबुदाण्यांमध्ये आहे ना पाणी घालून आहे ना साबुदाणे चोळून पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आता साबुदाणे माझे पूर्ण धुवून झालेले आहेत. साबुदाणे धुवत असताना पाणीसुद्धा गरम करून घ्यायचं आहे, कारण पाणी आहे ना याच्यामध्ये आपण गरम केलेलं घालणार आहोत. आपण इथे 2 ग्लास भरून साबुदाणे घेतले होते, तर पाणी आहे ना याच्यात त्याच ग्लासने आपण 4 ग्लास भरून याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी घालून झाल्यावर आहे ना झाकण द्यायचं आहे आणि 10 ते 12 तासासाठी हे साबुदाणे मी भिजत घालणार आहे. दुसऱ्या दिवशी साबुदाण्यांवरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय साबुदाणे मस्तपैकी भिजलेले आहेत आणि साबुदाण्यांना जसा मला चिकटपणा हवा होता तसाच चिकटपणा आलेला आहे. साबुदाणे आपण अर्धा किलो घेतले होते, तर आहे ना अर्धा किलो साबुदाण्यांना आपण यामध्ये 1 किलो बटाटा घ्यायचा आहे. बटाटे आहेत ना मीडियम साईजचे इथे मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून ते उकडून घेतलेले आहेत. आणि उकडताना आहेत ना कापून अजिबात घालायचे नाही, कारण हे बटाटे आहेत ना आपण आता किसणार आहोत, त्याच्यामुळे अख्खेच असले ना की ते किसायलासुद्धा एकदम इझी होतात. आता आहे ना बटाट्यांची पूर्ण सालं काढून घेतलेली आहेत थंड झाल्यावर आणि किसणीने आहे ना बटाटे मस्त बारीक मी किसून घेत आहे. साबुदाण्याच्या या स्टिक्स आहेत ना चवीला खूपच छान लागतात. नक्की ट्राय करून बघा, कारण करायला पण जास्त पण सामान लागत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही. उकडून घेतलेला बटाटा पूर्णपणे आता बघू शकताय तुम्ही किस करून झालेला आहे. हा बटाट्याचा किस जो आपण करतोय तो एकदम बारीक जो किसणीचा ब्लेड असतो तिथून आपण करायचा आहे, कारण तो आहे ना आपण साबुदाण्यांमध्ये व्यवस्थित आपल्या एकजीव होतो. आता जो किस करून घेतला होता त्याच्यामध्ये भिजवून घेतलेले पूर्ण साबुदाणे मी घातलेले आहेत आणि हे दोन्ही मिक्स करताना आहे ना मोठा परात घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण जे सर्व सामान याच्यामध्ये अजून ॲड करणार आहोत तो साबुदाणा आणि बटाट्यामध्ये आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करता येतो. या स्टिक्सला आहे ना थोडासा असा तिखटपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये आहे ना चिली फ्लेक्स घातलेले आहेत. चिली फ्लेक्स जर का तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आहे ना हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि त्या मिक्सरला आहे ना बारीक असा वाटून घ्यायच्या आणि ते याच्यामध्ये घालू शकता तुमच्या चवीनुसार. आणि चवीनुसार मी यामध्ये आहे ना मीठसुद्धा घातलेलं आहे आणि आता हाताने पूर्ण सर्व आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आहे ना सर्व सामान घालून आहे ना सर्व एकत्रितपणे आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं हे काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये आहे ना असा इतपत आपल्याला पातळ होईपर्यंत फिरवून घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट झालेलं आहे आता. आणि या स्टिक्स करण्यासाठी मी आहे ना इथे पायपिंग बॅग वापरलेली आहे. तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पिशवी जी असते ती स्वच्छ धुवून ती वापरू शकता. साबुदाणा बटाट्याचं मिक्सचर याच्यामध्ये घातलेलं आहे. मिक्सरमध्ये आपण हे मिक्सचर फिरवल्यामुळे ते आपल्या या बॅगमधून पडायला एकदम इझी होतं. आणि आहे ना आता मस्तपैकी कडक ऊन पडलेलं आहे, तर मी आहे ना आज पाळणा माझा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर माझ्याकडे जे प्लॅस्टिकचे तुकडे होते ते सर्व याच्यावर असे पसरून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकताय पायपिंग बॅगला आहे ना एकदम छोटा होल मी करून घेतलेला आहे. एकदम छोटासाच होल करायचा आहे, कारण या स्टिक्स आहेत ना आपल्याला एकदम पातळ करायच्या आहेत आणि अशा लांबट आपण स्टिक्स बनवत जायच्या आहेत. आणि या स्टिक्स आहेत ना आपण जितक्या पातळ करू तेवढ्या त्या लवकर सुकतात आणि तळायलासुद्धा त्या इझी जातात. जास्त जाड केल्यावर आहे ना जास्त दिवस लागतात मग सुकायला, त्यामुळे जितक्या पातळ करता येतील तितक्या त्या पातळ करायच्या आहेत.
मुलांच्यासुद्धा परीक्षा संपून आता मुलं घरी आहेत, त्यामुळे आहे ना असं काहीतरी करायला घेतलं की त्यांचीसुद्धा आपल्याला नक्कीच मदत होते आणि काहीतरी वेगळं करायला मिळतं, त्याच्यामुळे आवडीने मुलंसुद्धा मदत करतात. बघू शकता पाळणा भरून स्टिक्स माझ्या झालेल्या आहेत. अर्धा किलोमध्ये बघू शकता इतक्या स्टिक्स झालेल्या आहेत. आणि दिवसभर आहे ना कडक उन्हामध्ये सुकून झाल्यावर रात्री आहे ना मी त्या सर्व भरून टोपलीमध्ये ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी परत त्या सर्व पाळण्यावर अंथरून दिवसभर सुकून घेतल्या. आणि आहे ना कडक उन्हामध्ये पूर्णपणे सुकून झाल्यावर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता थोड्याशा मी तळून घेतलेल्या आहेत. तळलेल्या बघू शकता एकदम मस्त फुललेल्या आहेत आणि टोपलीमधल्या ज्या आहेत त्या आपल्या सुकवलेल्या कच्च्या स्टिक्स आहेत. आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.